राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आजच वाटप करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 3:48 जमवण्यास सुरुवात होणार आहे। ते रात्री 12 वाजेपर्यंत हा हप्ता सुरूच राहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या सूचनांचं पालन करायचं आहे, कारण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडून महत्त्वपूर्ण अशा सूचना आलेल्या आहेत। बघा, आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमाच केला जाणार आहे। कारण बहिणींच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून चिंता लागली होती की 2100 रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम कधीपासून होणार आहे, तर त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये या फेब्रुवारी महिन्यापासूनच 2100 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच 8 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच 8 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तांतर केला जाऊ शकत नाही, कारण 35 लाख बहिणींची डीबीटी एका वेळेस तयार होत असते। त्यामुळे या 2 डीबीटीच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यामुळे आज 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि उर्वरित 16 जिल्ह्यांची यादी उद्या येणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये, सोबतच मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आज अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत की ज्या बहिणींनी मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये घेतलेले असतील, परंतु त्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला नसेल तर त्या बहिणींचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। म्हणजेच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्या बहिणींच्या अर्जांची छाननी अगोदरच झालेली आहे, त्यामुळे त्यांना 8वा हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच केले जाणार नाही। त्यामुळे ज्या बहिणींना 7वा हप्ता आलेला नाही, सोबतच ज्या बहिणींना 7वा हप्ता आलेला आहे त्या सर्व बहिणींनी तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर जमाच करायची आहे, कारण सोमवारपासून सर्वे होणार आहे। अंगणवाडी सेविका तुमच्या घरामध्ये येऊन तुमची सुद्धा चौकशी करणार आहे। तर त्या चौकशी दरम्यान तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू निदर्शनास आल्यास तुमचा अर्ज 5 वर्षांसाठी अपात्र सुद्धा केला जाऊ शकतो। त्यामुळे अर्जांची छाननी सुरू आहे। जर तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू नसतील तर तुम्हाला 100% पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यामुळे या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत, सोबतच 5 वस्तूंची चौकशी कशा पद्धतीने केली जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, या 5 चौकशींपैकी पहिली चौकशी काय आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, पहिली चौकशी म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे का? जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल तर तुम्हाला
काहीच अडचण नाही, तुम्हाला 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच जी दुसरी वस्तू आहे, जी दुसरी चौकशी केली जाणार आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये किती प्रॉपर्टी आहे, सोबतच तुमच्याकडे किती शेत जमीन आहे हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेकच केलं जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसेल तर तुमचा अर्ज अपात्र केला जाणार नाही, परंतु 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच अंगणवाडी सेविकांकडून जी तिसरी चौकशी केली जाणार आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का हे सुद्धा चेक केलं जाणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला सुद्धा असायला पाहिजे। ही 5 कागदपत्रे गावामधील अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे। त्या अंगणवाडी सेविकांमार्फत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम पर्यंत तुमची सुद्धा पात्रता जाणार आहे। सोबतच जी चौथी चौकशी केली जाणार आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत आहे का हे सुद्धा चेक केलं जाणार आहे। जर घरामध्ये कोणता जरी सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। आणि जी शेवटची चौकशी म्हणजेच 5वी चौकशी केली जाणार आहे ती म्हणजे तुमच्या घरामधील किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत हे सुद्धा चेक केलं जाणार आहे। जर तुमच्या घरामधील 2 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, परंतु 2 पेक्षा जास्त बहिणी या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असतील तर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा केला जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत की ज्या बहिणींच्या घरामध्ये या 5 वस्तू नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये आज मागील 7 महिन्यांचे 10.5 रुपये, सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2.5 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहेत। म्हणजेच या 5 पात्रता तुमच्याकडे असायला पाहिजे तरच तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जर तुमच्याकडे या 5 पात्रता नसतील, ही 5 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या मार्फत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या बहिणींकडे या महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता असतील त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोबतच मागील पैसे जमा केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। सोबतच सर्व मिळून बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे जमा केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। आणि जी शेवटची अपडेट आलेली आहे ती म्हणजे मागील पैसे मिळणार का। बहिणींच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून प्रश्न चाललेला होता की आमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा झालेला आहे, परंतु आमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा 5वा हप्ता जमा झालेला नाही, तर आम्ही काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, सर्वात प्रथम आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये सरासरी 2 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला असावा। तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये जमा झालेले असावेत आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच सर्व मिळून किती पैसे बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये, सोबतच गॅस कनेक्शनचे 2.5 रुपये आणि मागील 7 महिन्यांचे 10.5 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला मागील पैसे अर्धवट आले असतील तर तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे जमाच केले जाणार आहेत। परंतु मागील पैसे मिळवण्यासाठी बहिणींना महत्त्वपूर्ण अशी 2 कामे करायची आहे तरच तुम्हाला मागील सर्व पैसे येणार आहे। बघा, सर्वात प्रथम जे पहिलं काम आहे ते म्हणजे महिला व बालविकास विभागाच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे। त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, सोबतच आपलं नाव, आपला जिल्हा, आपला तालुका सुद्धा टाकायचा आहे। त्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून
तुमच्या अर्जांचे छाननी केले जाईल। तुमचा अर्ज खरोखर पात्र आहे का ते चेक केलं जाईल। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यामुळे महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। तर त्या 20 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। सोबतच सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे आणि कोल्हापूर जिल्हा आहे। म्हणजेच या साईडच्या या 5 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे। अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता आणि मागील सर्व पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच यवतमाळ जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, उस्मानाबाद जिल्हा आहे, सोबतच नगर जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे आणि गोंदिया जिल्हा आहे। अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 100% पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 36 पैठणी साड्या वितरण करणार आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या 36 पैठणी साड्यांपैकी 1 पैठणी साडी पोस्टाने तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। परंतु याच्यामध्ये आपण फक्त 3च अटी घातलेले आहेत। एक तर आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, चॅनलला सबस्क्राइब केलेला असावं आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा, तरच तुम्हाला या 36 पैठणी साड्यांपैकी 1 पैठणी साडी तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, त्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला स्वतःचा उद्योग करायचा असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल किंवा स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल तर तुम्ही सुद्धा या 3 योजनांचे अर्ज करणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये या 3 योजनांचा लाभ दिला जाणार आहे। बघा, पहिली योजना आहे मोफत शिलाई मशीन योजना, केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे। आजपासून बहिणींसाठी तब्बल 15 लाख शिलाई मशीन राज्य सरकारच्या मार्फत आलेले आहेत। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या 15 लाख शिलाई मशीन पैकी 1 शिलाई मशीन दिले जाणार आहे। सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत पेटाची गिरणी। बघा, राज्य सरकारकडून महिलांसाठी जी दुसरी योजना आलेली होती ती म्हणजे मोफत पेटाची गिरणी। ही मोफत पेटाची गिरणी खरेदी करण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये जमाच केले जाणार आहे। सोबतच बहिणींना स्वतःचं घर नसेल तर बहिणींसाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेमार्फत घर बांधणीसाठी 1,20,000, सोबतच घर जागेसाठी 1 लाख रुपये सुद्धा दिले जाणार आहे। बघा, 20 जिल्ह्यांची यादी आलेली होती, ते 20 जिल्हे सुद्धा अगदी झटपट पद्धतीने सांगितलेले आहेत। परंतु आज राज्यातील फक्त 8 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खातं या 8 बँकांपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। बघा, पहिली बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया, चौथी बँक आहे ICICI बँक, सोबतच 5वी बँक आहे HDFC बँक, सोबतच 6वी बँक आहे IDFC बँक, 7वी बँक आहे ग्रामीण बँक आणि 8वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। जर तुमचं बँक खातं या 8 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु आपल्या चॅनलवरील जर 3 अटी तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला सुद्धा या 36 पैठणी साड्यांपैकी 1 पैठणी साडी देणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.